नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन वाढ झाली आहे। मग इतरांना अजूनपर्यंत ही वाढ झालेली नाही। सरकारने त्याबाबत कोणताही GR शासन निर्णय काढलेला नाही, परंतु विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर निराधार बांधव यांना 2,500 रुपये पेन्शन वाढ करून देतो, आम्हाला पैसे द्या, अशा पद्धतीचे फसवणूक महाराष्ट्रभर चालू आहे। मग त्या संदर्भात तहसीलदारांनी सर्व निराधार बांधवांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर त्या काय सूचना दिलेल्या आहेत, आपण कशा पद्धतीने सावधगिरी बाळगायची, असे फसवणूक करणाऱ्या लोकांपासून कसे सावधान राहायचे, या संदर्भात मोठी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना मानधनवाढीबाबतच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन धुळे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी योजना ह्या नगरपालिका क्षेत्र धुळे शहर येथे राबविण्यात येतात। संजय गांधी योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली आहे, परंतु अद्याप याबाबतचा शासन निर्णय पारित झालेला नाही, अशी माहिती संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्राचे तहसीलदार श्री हंसराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करून देतो, अशा भूलथापा काही जण देत आहे। मग अशा अफवांना कुणीही लाभार्थ्यांनी बळी पडू नये, तसेच मानधनात वाढ करून देतो असे सांगून कुणी व्यक्ती लाभार्थ्यांकडून परस्पर पैसे घेताना आढळून आल्यास कार्यालयात संपर्क साधावा, त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्राचे तहसीलदार यांनी माहिती दिली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रभर अशा अफवा उठवल्या जात आहे। काही जण भूलथापा देऊन निराधार बांधवांकडून, विधवा महिलांकडून, ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे घेत आहे आणि सांगतात की आम्ही तुम्हाला 2,500 रुपये पेन्शन करून देतो, आम्ही तुम्हाला पेन्शन मिळवून देतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या। तर अशा कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडू नये। तर असं कोणी करत असेल तर तहसील कार्यालयाशी लगेच संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट मिळेल। आणि मित्रांनो, जे काही पेन्शन वाढ होणार आहे ते GRच्या माध्यमातून होणार आहे, सरकारकडून होणार आहे, त्यामुळे कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही। तरी अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे या अफवांना, या फसवणुकीला कोणीही बळी पडणार नाही। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।